नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत बहुगुणी अशी शेवग्याच्या पाल्याची आंबट गोड चटणी. बघूयात. इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. शेवग्याची पानं स्वच्छ धुवून, निवडून आणि कढीपत्ता दोन्ही सुद्धा आपल्याला 2 ते 3 दिवस सुकवायचं आहे. या इथे आपण सर्व साहित्य घेतलेले आहे. शेवगा हा कॅल्शियम वाढीसाठी त्याचबरोबर हाडांच्या बळकटीसाठी खूप उपयुक्त आहे. कढईत सुरुवातीला तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण सुकवलेले शेवग्याचे पाने आणि कढीपत्ता दोन्ही कडक होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. परतत असताना गॅसची आच मंद ठेवायची आहे आणि याला आता आपण काढून घेऊयात. शेवग्याचा पाला आपण जितका गुणकारी म्हणतो त्याची चटणी बनते, पराठे बनतात, पातळ भाजी सुद्धा बनते. तरी आपण बघूयात, पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच अपलोड करेन. तर आता आपण पुन्हा 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा हरभऱ्याची डाळ, 1 मोठा चमचा उडदाची डाळ, त्याचबरोबर 1 मोठा चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये परतत आहोत. यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर इथे तुम्ही तीळ पण वापरू शकता, पण तीळ आपल्याला नंतर घालायची आहेत. छान परतल्यानंतर आपण यामध्ये तीळ, जिरे हे पण आता घालणार आहोत. सुरुवातीला जर तीळ आणि जिरे जर घातले तर शेंगदाणे आणि डाळी खरपूस भाजत असताना ते जळण्याची शक्यता असते. तर या इथे आपण एक छोट्या बोरा एवढी आपण चिंच घेतलेली आहे. चिंच जास्त घ्यायची नाहीये कारण मग चटणी खूप आंबट होते. तर ती पण आपल्याला याच याच्यावरती परतून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य आता आपण काढून घेऊयात. यामध्ये आता तिखट, मीठ आणि धने पावडर सोबतच थोडंसं काळं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे. आता गूळ घालायचा आहे. हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान पूर्णपणे मिश्रण गार करून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ते काढायचं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये काढल्यानंतर आपल्याला सुरुवातीला पल्स मोडवरती 1 ते 2 मिनिट भरडायचं आहे, जेणेकरून डाळी आहेत त्या भरडल्या जातील. एकदम मध्ये हलवायचं आहे आणि पुन्हा नंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आपण ते छान बारीक केलेलं आहे. तयार आहे आपली बहुगुणी अशी हाडांना बळकटी देणारी, इम्युनिटी वाढवणारी शेवग्याच्या पाल्याची चटणी. नक्की करून पहा. कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. गरम गरम भात, त्यावरती छान तेलाची धार आणि ही चटणी सर्व करा. गरम गरम खायला द्या. पोळीबरोबर, पराठ्याबरोबर किंवा तोंडी लावण म्हणून सुद्धा ही चटणी तुम्ही वापरू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील. शेवग्याच्या पाल्याची अजून कुठली रेसिपी आपल्याला बघायला आवडेल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. शेवग्याचे गुण काय आहेत, फायदे काय आहेत हे सुद्धा सांगायला विसरू नका. बघत रहा अमृताज कुकिंग वर्ल्ड. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. बाय.